हॅलो गाईज, मी दत्ता सांगळे घेऊन आलो आहे आपल्यासाठी 1.2 10 स्टँडर्ड इंग्लिश अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पार्ट 1 ऑलरेडी यूट्यूबवर पोस्ट केलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो पाहू शकता. चला तर आपण चालू करूया नेक्स्ट पार्ट, दॅट इज पार्ट 2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. लेखकाने काय केले, रूफकडे पाहिले आणि त्याला काहीतरी भयंकर दिसलं, एक भयंकर गोष्ट दिसली. अ बिग मेल लंगूर, अपॅरेंटली द लीडर ऑफ ग्रुप. ओके, कोण? अ बिग मेल लंगूर. मेल लंगूर म्हणजे एक मेल लंगूर होता त्या ग्रुपचा, जो की तो लीडर होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर द डिफायनाइड इंटेंट टू किल. ओके, तर तो त्याला चावा घेत होता आणि त्याचा एक हेतू होता, इंटेंट टू किल. ओके, त्याला तो मारण्याचा, त्या छोट्या पिल्ल्याला मारण्याचा हेतू होता. कोणाचा? त्या मेल लंगूरचा. The helpless mother of the baby and other laser members of the Langur group were scattered on the roofs of the buildings nearby and watching the baby being killed. बाकीचे जे त्याची आई, त्या पिल्ल्याची आई आणि बाकीचे जे मेंबर्स होते ग्रुपचे, ते फक्त त्याला एक प्रेक्षकाप्रमाणेच पाहू लागले होते की तो त्याला मारत होता. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually doesn't allow another male baby or adult to survive within its group. ओके, तर एक रूल होता. रूल त्यांना लेखाने ऐकला किंवा आठवण केली त्याने, की कोणत्या पण ग्रुपमध्ये एक मेल लंगूर दुसऱ्या मेल लंगूरला वाढू देत नाही किंवा मग त्याला स्थापित होऊ देत नाही. त्याची डॉमिनन्स म्हणजे त्याचं एक पॉवर, सुपर पॉवर त्या ठिकाणी राहावा म्हणून. पुढे बघा, विदाउट लुझिंग अ टाइम. ओके, लेखाने काही वेळ न घालता, आय गॅदर्ड अ स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. ओके, त्यांनी काय केलं, काही लाकडं जमा केले, तुकडे आणि काही स्टोन, दगड जमा केले आणि त्याने त्या माकडाच्या तरे फेकण्याचा प्रयत्न केला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. ओके, असॉल्ट म्हणजे त्यांनी जो आक्रमकपणा केला होता, त्याने आक्रमण केलं कोणी, लेखाने. पण त्या असॉल्टचा काही त्या मेल लंगूला काही फरक पडला नाही किंवा त्याला काही त्याला नोटीस सुद्धा केलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पण लेखाने हार म्हणली नाही आणि तो त्याच्याकडे दगड मारत गेला. का बरं? कारण त्या छोट्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी तो त्याला दगड मारतच गेला. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. दो डॉग्स, जे कुत्रे साईडला त्या मेल लंगूरला पाहून भुंकत होते, त्या छोट्या पिल्ल्याला तो मारत होता, जे कुत्रे त्याला भुंकत होते, त्या कुत्र्यांचा पण सपोर्ट लेखकांना मिळत होता. कारण ते एका साईडनं भुंकत होते आणि एका साईडनं लेखक सुद्धा लाकडाने आणि स्टोनने म्हणजे दगडाने त्याचा त्याच्यावर वार करत होता. The changed circumstances and the sudden and unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof of the veranda. जो अटॅक करत होता लेखक, जो ओके, द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर्स फोर्स टू द लंगूर टू ड्रॉप द बेबी लंगूर स्टॉप स्लॉपिंग रूफ ओव्हर द वरंडा. लेखकाने पण काही अटॅक केला आणि कुत्र्यांचं भुंकणं पाहून तो गोंधळला, तो मेलंगून, आणि त्याच्या हातून तो बेबी निसटला. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड. ओके, बेबी तो खाली येऊन त्या पत्रावर खाली येऊन तो परडला आणि वरंडामध्ये तो खाली पडला. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू द डेड. बेबी असा शांतपणे म्हणजे असं वाटलं की तो जागीच मेला आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड स्लाइड डाऊन अँड द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. तो हलू लागला ना त्यानंतर, आणि ते जे कुत्रे भुंकत होते त्यांना काय वाटलं की आता आपल्याला चांगलं जेवायला भेटलेलं आहे. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, आय कॅच द हुड अँड ऑफ द बेबी लंगूर्स अँड टेल जस्ट टू टिप ओव्हर द एज टू द टिल रोड. द बेबी ॲट ॲपियर इंटर्ड अँड लाईफलेस. इट वॉज अ इंडिट मेल बेबी. त्यांनी लेखाने काय केलं, त्याला जवळ घेतलं आणि काड्याने त्या कुत्र्यांना त्याने बाजूला केलं. By this time, my parents and sisters had came out of the veranda and were witnessing my rescue operation. त्यानंतर त्याचे जे सिस्टर आणि पॅरेंट जे झोपलेले होते, दुपारच्या एक नॅप घेत होते, ते पण या आवाजाने, या गोंधळाने ते उठले आणि त्यांनी वरंडामध्ये येऊन ते पाहिलं की माझं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे काय, त्या बेबीला वाचवण्याचा म्हणजे जे प्रयत्न करत होतो ते त्यांनी पाहिलं. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड अँड इन द डिस्टन्स. त्याचे काही शेजारी पाजारी ते पण त्यांच्याजवळ आले हा सगळा गोंधळ पाहून. I took the baby langur to our backyard and gentle laid him the floor inside the poultry coop. त्याने त्या छोट्या लंगूरला म्हणजे पिल्लाला त्याने जवळ घेतलं आणि त्यांच्या बॅकयार्ड जे असेल, ओके, गार्डन जवळ त्याने ते आणलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बीट मार्क्स अँड स्क्रॅचेस. ओके, जे बाईट त्यांनी केले होते, मेल लंगूरचे बाईट म्हणजे त्याला चावा घेतले होते, ते चावा आणि त्याच्या अंगावर खूप सारे स्क्रॅचेस सुद्धा झाले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम द सम ऑफ द बॉन्स. ओके, म्हणजे ब्लड पण खूप सारं त्यात वाहत होतं, त्याच्या बॉडीतून वाहत होतं, कोणाच्या? त्या पिल्ल्याच्या.
The baby remained motionless. Okay, my father provided first aid to clean the wounds and stop bleeding. I was relieved to find out the baby was breathing, and even though his breaths were very shallow. म्हणजे काय त्याला श्वास सुद्धा घेता येत नव्हता. त्यांच्या वडिलांनी त्याला काय केलं, काही फर्स्ट एड म्हणजे काही त्याला प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला औषध देण्याचा प्रयत्न केला. Splashes of the cold water made the baby stir, and after a few shaky attempts he sat up. Okay, तो काही वेळानंतर प्रयत्न केल्यानंतर तो उठला. He was in a state of shock and started trembling like leaf in the wind. His two little twinkling eyes and welled up. The tears started sob and muffled the cry, just like a human child and old after the experiencing trauma. I offer him peeled banana, which accepted by his unsteady hand and began taking hidden bites. So त्याने केळ दिलं आणि ते केळ त्याने न पाहता काही त्याने घेतलं. कोणी छोट्या ज्या पिल्ल्याने. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly, I had an uncanny feeling of the being unwatched. I turned away from the coop and looked up. There sat a mother langur on our kitchen roof and watching every move I made. त्याला सांभाळत होता, तो त्याची केअर करत होता कोणाची, छोट्या मेल लंगूरची. पण त्याने पाहिलं तर त्याची आई सुद्धा त्या किचनच्या वरती येऊन बसली होती आणि ते सगळे मूव म्हणजे सगळ्या गोष्टी पाहत होते की ते त्या छोट्या पिल्लाची कशी काळजी घेत आहे, त्याला कसं ते प्रथमोपचार करताय, त्याची कशी ते जे बाईट अँड स्क्रॅचेस झालेले आहेत त्याचे त्याचे वडील आणि त्याची फॅमिली म्हणून ते कशी काळजी घेत आहे. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन हर चाइल्ड. ओके, तर त्याची आई ते चेक करून पाहत होते की काही त्याच्या मुलाला काही लागलंय का, काही हे त्या मुलाला काही म्हणजे त्या मुलाची काळजी कशी घेता येते सगळ्या गोष्टी ती आई पाहू लागली. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय. त्यानंतर त्या छोट्या पिल्लाला सुद्धा त्याच्या आईची आठवण आली होती. त्यानं त्याच्या आईकडे पाहिलं आणि तो पण ओरडायला लागला मोठमोठ्याने. आय रिट्रेड फ्रॉम द डोअर अँड कुक टू अलाउ द मदर ॲक्सेस द हर बेबी. लेखाने सुद्धा त्या बेबीला दूर करून त्याच्या आईजवळ त्याने ते ठेवून दिलं की जेणेकरून त्याची आई त्याला घेऊन जाईल. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द गोब अँड पिक अप द बेबी इन द आर्म्स. त्याच्या आईने त्या पिल्ल्याच्या आईने छोट्या पिल्लाला त्याने जवळ घेतलं आणि त्याच्या हातामध्ये घेऊन छातीजवळ घेऊन त्याने पक्क पकडलं. शी गेव बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक द इंजरीज अँड चेक द कडल हिम टाईटली अँड हर बॉझम. द बेबी फाउंड अ ग्रेट सोलस इन हर. ओके, त्याच्या आईने सुद्धा त्याने देखरेख करून त्याने पाहिलं की त्याला काही लागलं तर नाही ना. Caring arms, the mother sat it still with the baby in her lap for a few minutes, and it was almost as she was pondering over the options and trying to figure out how she could keep the baby safe from the assault. ओके, त्याने तिच्या आईने त्याला जवळ घेतलं आणि एकदम घट्ट मिठी करून असं जाणू दिलं नाही की त्याला आता कोणीही हात लावू शकणार नाही. तिने खूप काळजी घेतली. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. त्या मदर लंगूर म्हणजे त्याच्या आईने लेकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तिची आईज त्याला अजून सुद्धा आठवणीत आहे. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिने खूप एक सांत्वना आणि मदतीची भावना तिने दाखवली आणि एक थँक्यू आपण जसं म्हणतो त्याच प्रकारे तिने त्याच्या डोळ्यातूनच ते जाणवलं. आय वॉज ओव्हरवेल्म्ड by emotion, the sentiment, and the way she said thanks to me. Thereof sat universal mother holding a stricken child in her lap. तिच्या मुलाला किंवा तिच्या बाळाला जसं मी वाचवलं, जसं लेखाने वाचवलं, लेखकाला सुद्धा एक जाणवलं की तिने एक थँक्यू म्हणलेली आहे आणि त्या मदरच्या डोळ्यामध्ये पाहून त्याने एक सांत्वनाची भावना जागी झाली. Then in a flash she jumped in her baby placing in her belly and reached her clean roof. She surveyed the area for vicious male langur and then leapt away in the direction opposite the place of the violent encounter. The brief meeting with the mother and the baby langur and convinced me that interspecies communication and mutual trust is indeed reality. Should anyone स्ट्राईक ऑन द कॉर्ड, द रिलेशनशिप हम इन टू द ॲक्शन. म्हणजे आपण कोणालाही हेल्प करतो, कोणाची आपण हेल्प करतो, ती प्राण्यांची असू द्या कोणाची, त्यांना इमोशन्स असतात, ते इमोशन्स ते जाणवतात सुद्धा. आपण कोणाची हेल्प करतो किंवा आपण कोणाशी कम्युनिकेशन म्हणजे आपण संवाद साधतो, तो संवाद डोळ्याच्या डोळ्यासुद्धा मार्फत सुद्धा आपण प्राण्यांसोबत करू शकतो. जरी प्राण्यांना बोलता येत नसेल, प्राण्यांना एक इमोशन्स जाणता येत नसेल आपल्यासारखे जसे माणसाची बुद्धी एकदम हुशार आपण म्हणतो, पण प्राण्यांना सुद्धा त्यांचे इमोशन्स आणि त्यांच्या बुद्धीनुसार आपण त्यांना आपले इमोशन्स दाखवू शकतो. द मधुर लंगूर शो आफ्टर फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट देर वॉज अ
बट देर वेर अदर मीन्स ऑफ स्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, म्हणजे का विश्वास, कंपेन्शन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आपण प्राण्यांसोबत फक्त जेवणामार्फतच कम्युनिकेशन किंवा आपण संवाद साधू शकत नाही, तर आपण त्यांच्यासोबत एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एक ट्रस्ट, एक विश्वास आणि एक त्यांच्याबद्दल एक आदर भावना आणि त्यांच्यात एक दयाळूपणा करून पण आपण त्यांना आपण आपल्या जवळीक आणू शकतो किंवा आपण त्याच्यासोबत एक मिळून मिसळून राहू शकतो, असं लेखाला जाणवलं. 55 इयर्स हॅव पास सिन्स दॅट डे. ओके, किती वर्ष झाले? 55 वर्ष झाले त्या दिवसापासून. आय एम नाव 70 इयर्स ओल्ड. लेखकाला किती वर्ष झाले? 70 वर्ष झाले. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण तो दिवस आणि तो जी घटना लेखकांसोबत घडली होती, तो दिवस अजून पण त्यांच्या हृदयात आणि त्यांच्या मनामध्ये अजून पण त्यांनी जोपासलेला आहे. लेखकाचं नाव आहे आपल्या तपन मुखर्जी. आय होप तुम्हाला चॅप्टर समजला असेल. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन भागामध्ये हा चॅप्टर मी डिवाइड करून पोस्ट केला आहे. तो प्लेलिस्टमध्ये इंग्लिश प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही 10 इंग्लिशमध्ये जाऊन पाहू शकता. या तऱ्हेने मी अशा प्रकारे मी युनिट 1 बाय 1 चॅप्टर्स अजून सगळे चॅप्टर्स आणणार आहे. ते सर्व तुम्हाला पाहिजे आहे आणि बाकीच्या जे विषय आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, मराठी, हिंदी, इंग्लिश, ग्रामर, हे सर्व विषय सुद्धा मी बॅक टू बॅक टाकणार आहे. तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलचा जितका जास्त यूज करता येईल जितका जास्त यूज करता येईल तेवढा यूज करा. आणि काही तुमचे डाऊट्स किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पोस्ट करू शकता, जेणेकरून मी त्या कमेंट्स वाचून नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट सेशनला मी ते डाऊट्स क्लिअर करून आणि त्यासोबतच काही चेंजेस किंवा काही तुम्हाला काही चेंजेस लागत असतील किंवा तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट्स रिक्वायरमेंट असतील माझ्याकडून किंवा माझ्या चॅनलकडून, तुम्ही मला सांगू शकता. थँक्यू वाईज. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.